बघोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तलाठी भरतीसाठी आपण स्टेट बोर्डपासून सुरुवात केली। इयत्ता 6वी भूगोल या विषयाची त्याचं आपलं हे 13वं लेक्चर आहे, अन्न टिकवण्याची पद्धत। यामध्ये आपण काय करणार आहोत, पूर्ण चॅप्टर रीड करणार आहोत। त्यामध्ये तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तर बघा, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य यासारख्या धान्याची आपल्याला सतत गरज भासते, परंतु त्यांची पिके वर्षाकाठी ठराविक काळातच येतात। हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी एका हंगामाचे पीक पुढील हंगाम येईपर्यंत वर्षभर पुरवावे लागते व ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते। विविध अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात, तेथून दूर असलेल्या लोकांपर्यंत ते सुरक्षित पोहोचवावे लागतात। उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ व अंडी हे दुग्ध व्यवसाय केंद्र, कुक्कुट पालन केंद्र यापासून लोकांना मिळण्यापर्यंत टिकवून राखण्याची सोय करावी लागते। वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात। त्यांच्या नैसर्गिक हंगामात त्यांचा स्वादही सर्वोत्तम असतो। बघा, नैसर्गिक हंगामात जेव्हा त्यांचा हंगाम असतो त्यांचा स्वाद वेगळाच असतो आणि त्यांचा सीझन गेल्यावर किंवा हंगाम गेल्यावर जेव्हा आपण त्या वस्तू आपल्याला भेटतात त्या आपल्याला स्टोअर केलेल्या वस्तू भेटतात, त्यामुळे त्याचा स्वाद वेगळा असतो। मोठ्या प्रमाणावर आलेली फळे व भाज्या वाया जाऊ नयेत तसेच वर्षभर त्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण ती टिकवण्याचा प्रयत्न करतो। घरोघरी अनेक प्रकारचे पापड, कुरडया, मोरांबे, लोणची, कांदा, मासळी, मसाले इत्यादी चविष्ट पदार्थ वर्षभरासाठी टिकवून ठेवले जातात। हल्ली हे पदार्थ विकतही मिळतात। बघा, इथे तुम्हाला पापड कुरडया दिसत आहे, लोणचे, मोरांबे। स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी पुन्हा बाजारात जावे लागू नये म्हणून आपण बरेच दिवसांसाठी सामान आपण घरात साठवतो। दुपारच्या जेवणासाठी तयार केलेले अन्न उरले तर ते संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीही खाता यावे यासाठी अन्न टिकवण्याची पद्धत वापरतो। कोणती वापरतो आपण? फ्रीजचा यूज करतो। आठवड्याभराचा आपण बाजार घेऊन येतो, भाजीपाला घेऊन येतो, तो आठवडाभर आपल्याला फ्रीजमध्ये आपण तो स्टोअर करतो। त्यानंतर बघा अन्नपदार्थ कोणत्या कारणाने खराब होतात हे समजले तर ते खराब न होण्यासाठी काय करावे हेही आपल्याला समजले। मिळवलेल्या माहितीवरून पुढील गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील। बघा, हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या दिवसात अन्नपदार्थ जास्त काळ चांगले राहते। बघा, आपण फ्रीजमध्ये स्टोअर करतो, जिथे आपल्याला थंड हवा भेटते तिथल्या वस्तू लवकर खराब होत नाही। पदार्थ फ्रीजमध्ये किंवा बर्फात थंड ठेवले तर ते आणखी जास्त काळ टिकतात। धान्य उन्हात वाळून साठवतात। कांदे, बटाटे उन्हाळ्यात मोकळ्या हवेत ठेवून चांगले वाळून कोरड्या जागी ठेवले तर ते खूप दिवस चांगले राहतात। त्यानंतर दूध उकळून ठेवले तर चांगले राहते। जेवण झाल्यावर उरलेली आमटी भाजी पुढच्या जेवणापर्यंत चांगले राहावे म्हणून उकळून ठेवतात। आमरस, दूध हे लवकर खराब होणारे पदार्थ आहे। किडे, मुंग्या, उंदीर, घुशी व मांजरांपासून आपले अन्न दूर ठेवावे लागते। मग काय आढळून येते? डब्यात बंद केलेल्या चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे हिरवे तंतू वाढू लागतात व त्यास वास येऊन लागतो। या उलट फ्रीजमध्ये ठेवलेले तसेच पुन्हा भाजून थंड करून ठेवलेला तुकडा बरेच दिवस खराब होत नाही। बघा, बुरशी लागते। आपण जास्त दिवस एका पॅक डब्यामध्ये जर एखादा पोळीचा तुकडा वगैरे ठेवला आणि थोड्या 4-5 दिवसानंतर तो उघडला, त्याला बुरशी लागलेली असेल आणि तोच थोडा जर आपण फ्रीजमध्ये ठेवला असेल तर 4-5 दिवसात त्याला बुरशी नाही लागत। असे का होते? चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे तंतू म्हणजे एक प्रकारची बुरशी आहे। बुरशी हा सूक्ष्मजीवाचा एक प्रकार आहे। बघा, इथे तुम्हाला चित्रात दाखवले सूक्ष्मदर्शकातून दिसणारी बुरशी। तर आपल्याला ती काळी काळी दिसणारी बुरशी बघा, बुरशी कशी दिसते सूक्ष्मदर्शकातून बघितल्यावर। बुरशीचे बीजाणू हवेत किंवा पाण्यात असतात। बघा, बुरशीचे जीवाणू कुठे असतात? हवेत किंवा पाण्यात असतात। डब्यातील चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजे अन्न, पाणी तसेच हवा आणि उभही मिळते, म्हणून डब्यातील चपातीच्या तुकड्यावर बुरशी वाढली। अन्न आणि सूक्ष्मजीव
तर आता आपण बघणार आहोत अन्न आणि सूक्ष्मजीव आपल्या सभोवती हवेत पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव असतात हे तुम्हाला माहिती आहे. सर्वसाधारण परिस्थितीत अन्नपदार्थाच्या बरोबर ऊब, पाणी आणि हवा या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. म्हणजेच आपल्या अन्नात किंवा पदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ भरपूर होणे नेहमी शक्य असते. हे आपल्याला दिसत नाही, परंतु सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की अन्न खराब होते. असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. खाल्ल्याने अशा अन्नाचे पोषण मूल्य कमी झालेले असते. काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो, फूड पॉयझनिंग वगैरे. अन्न टिकवण्याच्या पद्धती. वाळवणे. तर अन्न टिकवण्याच्या पद्धती आपण बघणार आहोत. वाळवणे. आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील पाणी निघून जाते. पापड, कुरड्या, सांडगे, गहू, डाळी असे पदार्थ वाळवून टिकवले जातात. थंड करणे. थंड करण्याची पद्धत बघा. अन्न फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी लागणारे ऊब त्यांना मिळत नाही. उकळवणे. पदार्थ उकळवतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. हवाबंद डब्यात ठेवणे. हवाबंद डब्यात पदार्थ ठेवताना त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश केला जातो. त्यानंतर त्यात हवा, पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाते. याचा अर्थ असा की बघा, अन्नपदार्थ टिकवण्यासाठी त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करावा लागतो. अन्नपदार्थ सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकणार नाही अशा परिस्थितीत ते ठेवावे लागतात. लोणचे. तर लोणचे करण्याची तुम्हाला पद्धत सांगितली बघा. माहिती आहे का तुम्हाला? आपल्या जेवणातील पदार्थांच्या चवीमधील विविधता ही मसाल्यामुळे असते. मसाल्याच्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते. मसाल्याची चव व वास उग्र असतो म्हणून ती थोड्या प्रमाणात वापरले जातात. मसाल्याचे पदार्थ वाळवून खूप दिवसांसाठी साठवता येतात. त्यांचे मिश्रणाची पूड करून मसाले तयार करता येतात. विविध मसाले विविध वनस्पतीच्या ठराविक भागापासून मिळतात. इथं मसाल्याचे पदार्थ दाखवले. त्यानंतर हे लक्षात ठेवा, बंद पाकिट, हवाबंद डबे यातील तयार अन्नपदार्थ विकत घेताना त्यावर दिलेल्या उपयुक्तता कालावधी तपासून घ्यावा. एक्सपायरी डेट बघून घ्यायची. आपण काय शिकलो? ऋतुमानाप्रमाणेच लोणची, मोरांबे, पापड, कुरड्या, सांडगे असे पदार्थ करून ठेवले की त्यांचा वर्षभर आस्वाद घेता येतो. हवा, पाणी व ऊब असलेल्या ठिकाणी अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होते. काही सूक्ष्मजीवांमुळे अन्नपदार्थ खराब होतात. वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे, परिरक्षके वापरणे या अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती आहेत. तर याच प्रकारे आपलं हे लेक्चर इथे संपले. जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.